विषयाच्या संदर्भाने मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोध. म्हणजे शक्यतो आता आधुनिक युगाकडे आपली वाटचाल आहे, त्या दृष्टीने टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा ज्या ज्या ठिकाणी वापर होईल त्या संदर्भाने विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार त्यांना माहिती असायला पाहिजे अशा शब्दांचा या ठिकाणी समावेश आहे. आणि काही असे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये ते आपण सर्रास वापरतो, त्याचा पर्यायी इंग्रजी शब्द हा कोणता आहे, किंवा इंग्रजी शब्द आपण सर्रास वापरतो त्याचा पर्यायी शब्द कोणता आहे मराठीमध्ये, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागणार आहे. यासाठी सर्वात महत्वाचं बघा, आपण कुठलीही परीक्षा देताना त्या परीक्षेचा जो आराखडा आहे तो आराखडा आपल्या वर्गातील सर्वात प्रथम म्हणजे पाठ्यपुस्तक. आता पाठ्यपुस्तक हे फक्त एक साधन आहे आपल्याला आपल्या मुलींच्या पर्यंत नेण्याचं, पण त्या साधनाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. कारण पाठ्यपुस्तकात जेवढे सर्व घटक आहेत त्या घटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या सामाजिक भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत असणाऱ्या विविध घटकांचा विचार करून त्या ठिकाणी वेगवेगळे गोष्टी वेगवेगळे पाठ त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेले असतात. या सर्व परीक्षेमधून या सर्व कथांमधून येणारे ग्रामीण भागातील बोलीभाषेतील शब्द असतील, शहरामध्ये आपण ज्या शब्दांचा जास्तीत जास्त उपयोग करतो असे शब्द असतील, या सर्व शब्दांचा समावेश त्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला असतो. त्यामुळं जर आपण मराठी पुरता विचार करायचा ठरवलं तर मराठी या विषयाचं इयत्ता 5वीचं जे पाठ्यपुस्तक आहे 5वी पर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये आता नुसतं मराठी विषयात नाही तर सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांमधून आलेले इंग्रजी शब्दांचा अर्थ माहीत करून द्या. आता हे अर्थ माहीत करून घेण्यासाठी आपण त्याला पाठच केलं पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात जर काही शब्दांचा सर्रास वापर केला, थोडं बोलताना जर त्या शब्दांचा उपयोग करायची सवय लावली तर आपोआपच आपले ते शब्द आपल्या इतक्या व्यवहारात येतील की ते पाठ करायची पण आपल्याला गरज पडणार नाही. विशेषतः माहिती व तंत्रज्ञान संगणकाशी संबंधित जेवढे जेवढे शब्द आपल्याकडे असतील त्या सर्व शब्दांचा आपण वापर करणे, त्या अनुषंगाने येणारे त्याच्या जवळपास असणारे बरेचसे असे शब्द आहेत की ते शब्द आपल्याला असे वाटतात की ते मराठीमध्ये आहे पण ते शब्द खरं तर इंग्रजीमध्ये आहेत. अशा सगळ्या शब्दांचा जर आपण परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर त्या ठिकाणी आपली गल्लत होणार नाही, म्हणजे आपल्याला तो जो गुण आहे तो हमखास मिळेल. विशेषतः माहिती व तंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती मिळवून त्यामधून इंग्रजी शब्दांचे म्हणजे या ठिकाणी असणारे जे इंग्रजी शब्द आहेत पाठ्यपुस्तकामध्ये असतील किंवा पाठ्यपुस्तकाबाहेरचे असतील जे माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत आहेत त्या इंग्रजी शब्दांचा मराठीमध्ये अर्थ किंवा त्याला पर्यायी शब्द तो कोणता आहे एकदा जाणून घेतला पाहिजे आणि त्याचं लेखन आपल्याकडे पाहिजे. शक्यतो अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण स्वयंलिखित ठेवाव्या, म्हणजे आपण त्या स्वतः लिहित. कारण कुठली गोष्ट जी आपल्याला आवडणारी असते, ज्या गोष्टीमध्ये आपण वाचन करतो ती जर आपल्या हाताने आपण लिहिलेली असते तर त्याचा आणखी चांगला परिणाम होतो आणि त्यामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर पाहूया आपल्या या घटकाकडे आपण जाऊया. बघा तुमच्यासमोर इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द आहेत. एकदा आपण हे सर्व शब्द पाहू. इंग्रजी शब्दांना
पर्यायी मराठी शब्द केबल. पहिला शब्द आहे केबल. आता आपण बोलताना सहज करणार म्हणजे मला की केबल इकडे घे, की केबल तिकडे घेऊन जा. केबल म्हणजे केबल हा त्या ठिकाणी असलेला इंग्रजी शब्द आहे आणि केबलचा मराठी शब्द आहे तार. पुढे आहे टेलिफोन. आता टेली आणि फोन या शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला म्हणजे प्रत्येक शब्दाची एक त्याचं भाषेचं सौंदर्य आहे. अशा प्रकारे त्याच्या जवळपास सगळंच उत्तर त्या शब्दाच्या आतच लपलेलं असतं, ते फक्त आपल्याला शोधावं लागतं. टेलिफोन, टेली आणि फोन. फोन म्हणजे फोनिक, फोनिक अशा अर्थाने आवाज. फोन म्हणजे आवाज, साऊंड. मग टेली, टेली म्हणजे दूर. टेलीचा अर्थ आहे दूर आणि दूर. फोन म्हणजे आवाज, आवाजाला मराठी मध्ये शब्द आहे ध्वनी. ध्वनी म्हणजे आवाज आणि दूर वरून येणारा आवाज. बघा टेलिफोन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी जुन्या काळात जे फोन होते, फोन म्हणजे आवाज. जुन्या काळात तुला एक डबा असायचा, त्या डब्याला केबल वगैरे जोडलेला असायची आणि त्याच्यावर जर फोन आला तर दुरून येणाऱ्या व्यक्तीचा, दुरून येणारा आवाज, त्या व्यक्तीचा येणारा आवाज आपल्याकडे यायचा त्या साधनाच्या माध्यमातून. म्हणून त्याचा नाव होता टेलिफोन, दूरध्वनी. आता टेली शब्द असाच आहे पण तिथं थोडा बदल आहे. टेलिव्हिजन. आपण त्यांना छोटी मुलं नाही पण मोठ्या माणसांमध्ये हा शब्द वापरला. तुला काही विजन आहे का, तुझ्यासमोर तुझं काही विजन आहे का. विजन म्हणजे एक तुला तुझं ध्येय आहे का, त्या ध्येयासारखी तुझी दृष्टी आहे म्हणजे केली. आणि विजन म्हणजे दिसणे, तुझ्यासमोर तुझं उद्दिष्ट तुला दिसतंय का. केली म्हणजे दूर आणि विजन दूर काहीतरी चाललेलं आहे ते आपल्याला दिसतंय. म्हणजे मुंबईमध्ये समजा शूटिंग होत आहे आणि त्या शूटिंगची जी क्षणचित्र आहे किंवा क्रिकेटची मॅच आहे ती त्या ग्राउंडवर खेळत आहेत आणि आपण घरी बसून त्या मॅचचा आनंद घेतोय. दुरून दूर चाललेल्या गोष्टीचं आपल्याला घरी बसून दर्शन होतं, दूरदर्शन. टेलिव्हिजन. टेलिफोन, फोन म्हणजे आवाज, दूरध्वनी आणि टेलिव्हिजन, व्हिजन म्हणजे दृष्टी, दूरदर्शन. आपण म्हणतो टेलिव्हिजन सेट. गणितामध्ये पण परीक्षेला प्रश्न असतो एक टेलिव्हिजन सेट, त्याचा अर्थ आहे दूरदर्शन संच. एवढ्या एवढ्या किमतीला आणला अशा प्रकारचा प्रश्न असतो. टेलिव्हिजन, दूरदर्शन. आता रेडिओ. रेडिओ काही मुलांना माहित नसेल सुद्धा पण रेडिओ हा खूप म्हणजे एकदम छान असलेला प्रकार आहे. या रेडिओच्या माध्यमातून आपल्याला चालू असलेल्या गोष्टींचा ऑडिओ स्वरूपातला सगळा आवाज आपल्यापर्यंत येतो. चित्र त्या ठिकाणी दिसण्याची सोय नसते पण त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्या आवाजांमध्ये, ते रेडिओमध्ये काम करणारे जी मुलं आहेत, ज्या मुली आहेत, त्यांचा जो आवाज आहे इतका सुंदर असतो, तिचा आवाज खूप ऐकावासा वाटतो. रेडिओ, रेडिओ आकाशवाणी, वाणी शब्द आलेला. वाणी म्हणजे आवाज, आकाशातून येणारी वाणी. आकाशवाणी म्हणजे आपल्याला पलीकडे चाललेली जी जो आवाज आहे त्यांचा तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम आहे ते माध्यम आकाशवाणी. रेडिओ, रेडिओ या अर्थाने या ठिकाणी आकाशवाणी, आवाज आपल्याकडे येतो या रेडिओच्या माध्यमातून. हा शब्द लक्षात ठेवा, रेडिओ, आकाशवाणी. पुढे आहे मोबाईल. इतका सर्वांच्या जवळचा म्हणजे मोबाईल हा आपल्या घरातला एक फॅमिली मेंबर झालेला आहे प्रत्येकाच्या. त्याचा नावच त्यामुळे ठेवलेलं आहे मोबाईल. मोबाईल म्हणजे चल इकडून तिकडे फिरणारी गोष्ट. म्हणजे जसा जुन्या काळी
हा होता टेलिफोन. आता आपण इकडून तिकडे घेऊन जाऊ शकत नव्हतो, कारण त्याला केबल जोडलेली असायची. तो एका ठराविक अंतरापर्यंतच आपण हलवू शकायचं, पण आपल्या सोबत त्याला नेता येत नव्हतं. आता मोबाईल अशी गोष्ट आहे, अशी टेक्नॉलॉजी आहे की आपल्यासोबत आपण ते कुठेही घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच त्याचं नाव जोडलेलं आहे मोबाईल. आता मोबाईल म्हणजे ती गोष्ट आपण सोबत घेऊन जातो. मग सोबत घेऊन जातोय, जसं आपण फिरतो तो मोबाईल सुद्धा आपल्या सोबत फिरतोय. फिरण्याला शब्द आहे भ्रमण. भुंगा काय करतो? भ्रमण करतो. भुंग्याचं जे भ्रमण आहे ते फिरणं आहे. फिरण्याला शब्द भ्रमण. आणि त्या फिरण्यामधून आपल्याला त्या मोबाईलवर जर कोणाचा फोन आला, फोन म्हणजे आवाज, तर तो फोन आपण उचलतो आणि आपण त्याला हॅलो म्हणतो. म्हणजे आपण त्याला त्याच्याशी बोलतोय, त्याचा आवाज आपल्याला येतोय. तो आवाज म्हणजे ते बघा, दूरध्वनी, दूर येणारा ध्वनी. फक्त ही गोष्ट आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही आणि ही गोष्ट आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून भ्रमण ध्वनी असा फरक आहे, दूरध्वनी आणि भ्रमण ध्वनी. भ्रमण म्हणजे फिरणे. त्यामुळे या ठिकाणी मोबाईल खूप जवळची गोष्ट आहे. मोबाईल मुले दूरध्वनी, भ्रमण ध्वनी याच्यामध्ये तुम्हाला थोडा विचारपूर्वक पाहायची गरज आहे. टेलिफोन, दूरध्वनी आणि मोबाईल, भ्रमणध्वनी. पुढे पाहूया आपण रेंज. आपण म्हणतो की सराव परीक्षेमध्ये या मुलाची इतकी रेंज आहे, हा 220च्या पुढे आहे, हा 250च्या पुढे आहे, त्याची ती रेंज आहे. रेंज म्हणजे सध्या त्याच्या प्रॅक्टिसनुसार, त्याच्या सरावानुसार त्याचा तो टप्पा आहे, त्याच्या अभ्यासाचा तो पल्ला आहे. रेंज या शब्दाला टप्पा किंवा पल्ला. क्लासमधला काही दिवसांनी आपल्या जिल्ह्यात सुरू होती. त्या ठिकाणी आपण थाळी फेक, गोळा फेक, एखाद्याची उंच उडी, एखाद्याची लांब उडी, धावणे, त्या प्रत्येकामध्ये आपल्या क्षमतेनुसार आपला टप्पा आहे. म्हणजे गोळा फेकण्याचा त्याचा एक वेगळा टप्पा आहे, त्याची रेंज आहे. गोळा फेकण्याची रेंज. तसं मोबाईलची रेंज, मोबाईलचा एक पल्ला, टप्पा या आहे. आता हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दामुळे आजचा तास थोडा उशिरा सुरू झाला, कारण हा शब्द या ठिकाणी आम्हाला पाहिजे होता, तो जरा उशिरा मिळाला. तर हा शब्द आहे पासवर्ड. बघा, आपल्याकडे असलेली गोपनीय माहिती, जी महत्वाची जी माहिती असते ती दुसऱ्याला कळू नये, कारण ती माहिती अशी आहे की ती दुसऱ्याला कळू द्यायची नसते. तर त्यासाठी आपण ठराविक यंत्रणा आहे सिस्टीम मध्ये. या यंत्रणेमध्ये एक भाग करून ठेवलेला आहे. तो एक भाग म्हणजे पासवर्ड. तो पासवर्ड आपण त्या ठिकाणी त्याला देत असतो, आपण सेट करतो. आणि ज्या व्यक्तीने तो सेट केलाय त्या व्यक्तीला तो माहीत असतो तो पासवर्ड म्हणजे काय. खूप वेळा म्हणतो हा पासवर्ड माझा, हा पासवर्ड मला कधीच जमणार नाही उडायला. तर पासवर्ड म्हणजे सांकेतिक काही अंक असतात संकेताचे, सांकेतिक किंवा परवलीचा शब्द. आता हे परवली म्हणजे शुद्ध मराठीमध्ये शब्द आहे हा परवलीचा शब्द. पासवर्ड यासाठी आहे परवलीचा शब्द. असा शब्द की जो गोपनीय असतो, तो सेट करणाऱ्याला तो माहित असतो पासवर्ड. ओके, पुढे जाऊया आपण इंटरनेट. आता नेट याचा आपल्याला माहित आहे. नेट व्हॉलीबॉल पण नेट असते. नेट म्हणजे कोळीकडे बघा कोपऱ्यात त्याचं नेट तयार करतो. नेट म्हणजे जाळ. जाळ्याला शब्द आहे जाल. इंटर इकडून तिकडे, ज्या ठिकाणावरून तिकडे असलेलं जे जाळ आहे म्हणजे त्याला शब्द मिळाला इंटरनेट. इंटर इकडून तिकडे खूप लांब नेट जाळ. मग अंतर, अंतर्जाल, अंतर्जाल. आता इथं ज आणि जाल, जसं चहा आणि चव हा शब्दामध्ये बदल आहे. त्या ठिकाणी उच्चार आहे अंतर्जाल.
आंतरजाल नाही, आंतरजाल हा शब्द बघा. इंटरनेट हे सर्व शब्द या ठिकाणी आपण पर्यायी मराठी शब्द पाहत आहोत. पहा हा आता पुढे बघा. एक्सरे. एक्सरे म्हणजे शब्द. आता याची कल्पना मुलांना कधी येते, जेव्हा आजारी मुलगा पडतो किंवा आपल्या घरचे वयस्कर व्यक्ती, आपल्या आजोबा, आपल्या घरातले कोणी फॅमिली मेंबर जर आजारी पडले तर डॉक्टरांना तो आजार परफेक्ट करण्यासाठी त्यांना काही तपासण्या कराव्या लागतात. त्या तपासण्यामध्ये असलेला हा एक प्रकार आहे एक्स रे. ही जी क्षकिरण आहे, क्षकिरणाच्या माध्यमातून त्याची योग्य तपासणी केली जाते आणि यंत्राद्वारे त्या ठिकाणी एक्सरेचा रिपोर्ट मिळतो. मग डॉक्टरांना तो रिपोर्ट पाहून निदान करता येतं. एक्स रे. एक्स म्हणजे क्ष, रे म्हणजे किरण. त्यानंतर ऑपरेशन. ऑपरेशन हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे. टीव्ही मध्ये मी टीव्ही पाहताना जर देशाच्या बद्दलचे खूप चांगले चित्रपट असतील तर त्या ठिकाणी देशावर आलेलं संकट दूर करण्यासाठी वेगवेगळे ऑपरेशन असतात. तो ऑपरेशन अर्थ त्या ठिकाणी वेगळा. डॉक्टरांचं जे ऑपरेशन आहे ते वेगळं. ऑपरेशन शस्त्रक्रिया, त्या ठिकाणी घेतलेला जो अर्थ आहे ती म्हणजे मोहीम. ते ऑपरेशन मोहीम या अर्थाने ऑपरेशन. त्यानंतर पिक्चर. आता आता सांगितलं तुम्हाला चित्रपट. पिक्चर म्हणजे चित्रपट. तसा पिक्चरचा अर्थ चित्र असा होतो. चित्रांची एक मालिका म्हणजे चित्रपट. लाईट. लाईट म्हणजे प्रकाश. या ठिकाणी लाईट कमी आहे, प्रकाश. डायरेक्टर. आपल्याला माहित आहे चित्रपटात काम करणारा हिरो आपल्याला समोर दिसतो, पण तो हिरो त्याने कसं काम करायला पाहिजे, त्याने कोणती ऍक्शन घ्यायला पाहिजे हे सांगणारा तो खरा असतो. पडद्याच्या मागे तो मुख्य असतो, तो म्हणजे डायरेक्टर, दिग्दर्शक. त्या पूर्ण चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी जो व्यक्ती आहे तो महत्वपूर्ण असतो. कारण त्याच्या डोक्यात जे आहे ते डोक्यातलं सगळं त्या हिरोच्या माध्यमातून, त्या कलाकारांच्या माध्यमातून तो उतरवून घेत असतो. दिग्दर्शन. 5 शब्द आपण पुन्हा रिवाइज करा. थोड्या वेळ रिवाइज केल्याने आपल्याला आपण जे अभ्यास करतोय, जो अभ्यास करतोय ना तो थोड्या वेळासाठी पुन्हा मागे जाऊन चेक करायचा की आपल्या लक्षात आले आहे. बघा झाले. त्यानंतर पुढे ऍक्टर. आता हा ऍक्टर झालाय, त्याला ऍक्टर शब्द आहे. ऍक्टर हा इंग्रजी शब्द, ऍक्टरला मराठी शब्द आहे अभिनेता. नेता वेगळा आणि अभिनेता वेगळा. ऍक्टर जो ऍक्टिंग करतो, जो अभिनय करतो तो अभिनेता. पुढे आहे बघा लॅम्प. लॅम्प दिवा. सोपा शब्द आहे तो कॅन्डल. लॅम्प आणि कॅन्डल त्यामध्ये फरक आहे. कॅन्डल मेणबत्ती आणि लॅम्प दिवा. जसा ऍक्टर तसाच डॉक्टर. डॉक्टर हा इंग्रजी शब्द आहे पण आपण सर्रास वापरतो आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये. डॉक्टरकडे जो गेला होतास का, डॉक्टर दवाखान्यात होते का, डॉक्टर म्हणजे वैद्य. आपण बोलताना असं म्हणत नाही तू वैद्याकडे जा, आपण सर्रास डॉक्टर असं वापरतो. त्यानंतर नर्स. नर्स परिचारिका. या ठिकाणी नर्स परिचारिका, डॉक्टर वैद्य. हे शब्द सर्व पाहून द्या. आता या बाजूला आता यातले बरेचसे शब्द ते आपल्या रोजच्या वापरातले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला लगेच समजतील. क्लॉक. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. क्लॉक म्हणजे घड्याळ.
लॉक आणि क्लॉक याच्यामध्ये सुरुवातीच्या उच्चाराचा आणि अक्षराचा बदल आहे. म्युझिक, म्युझिक म्हणजे संगीत. म्हणजे आपण वेगवेगळी गाणी ऐकतो, त्या गाण्यामध्ये जे शब्द असतात ते आपल्याला ऐकावेसे वाटतात. ते शब्द का ऐकावेसे वाटतात, तर त्याचं मुख्य कारण आहे म्युझिक. त्याच्यामध्ये जे संगीत आहे ते संगीत आपल्याला इतकं ऐकावंसं वाटतं की आपण ते संगीत विसरून ते शब्द आपल्या कानामध्ये वाजत राहतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याला असलेलं म्युझिक, संगीत. न्यूज पेपर, आजची काय न्यूज आहे? कालची न्यूज खूप भयानक होती बरं का. न्यूज, न्यूज म्हणजे बातमी. मग बातमी देणार, बातमी ज्या ठिकाणी अनेक बातम्या असतात त्या बातम्या संग्रहित करतात. जे तुमच्या समोर आहे त्याला आपण पत्र म्हणूया. आणि वर्तमान म्हणजे आज, म्हणजे ताजी घटना, काल घडलेली घटना आणि ताज्या घटनांचा ज्या ठिकाणी समावेश आहे त्या वर्तमानातल्या घटना एकत्र आणल्या म्हणून त्याला म्हणायचं वर्तमान पत्र. न्यूज पेपर. पूर्ण, पूर्ण समजा हा शब्द सोपा आहे. फोर्थ, आता स्पून आणि फोर्थ याच्यामध्ये थोडासा फरक आहे. स्पून म्हणजे साधा चमचा, पोहे खाण्याचा. आणि फोर्थ, फोर्थ म्हणजे ज्याला काट्या आहेत मला 3-4 पुढं काट्यासारखं, तो काटे सांगतो तो इडली सांबर करायचा. म्हणजे इडली त्याच्यामध्ये तो इडलीसाठी उपयोगी पडणारा चमचा आहे फोर्थ. स्पून. बकेट, बकेट हा शब्द अत्यंत सोपा आहे. बकेट म्हणजे बादली. आता मिरर, जसा इरर, इरर म्हणजे चूक, तसा मिरर. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो कारण हे लँग्वेज वर्ड आहे. मिरर म्हणजे आरसा. आता जे शब्द आपण पाहिले ते अत्यंत आपल्या व्यवहाराचे आहेत, त्यामुळे ते आपल्याला लगेच कळतात. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शब्द थोडा अवघड असेल तर तो व्यवहारामध्ये आणायचा प्रयत्न करा. किमान तुमच्या वर्गात असेल तुमच्या मित्रांबरोबर त्या शब्दाबद्दल जास्तीत जास्त बोला. मध्ये दुपारी खूप अभ्यास करून तुम्हाला बोर झालं, तुम्ही गप्पा करताना म्हणू शकता तुझा परवडीचा शब्द काय आहे रे, म्हणजे पासवर्ड. तुझा पासवर्ड तुम्ही ठरवून घ्या. आपला पासवर्ड हा, तुझा पासवर्ड हा. मग तुझा पासवर्ड तू लिह, त्याच्यामध्ये किती अक्षर आहेत, किती अंक आहेत. तुम्हाला पासवर्ड कसा बनवायचा एकदम सोपी गोष्ट आहे. म्हणजे असा ठराविक असाच पाहिजे असं काही नाही. तर बोलताना जर तुम्ही म्हणले तुझा परवडीचा शब्द मला सांग, त्याच्यामध्ये किती अक्षर आहेत, तर तुम्हाला पेपरला जेव्हा हा प्रश्न येईल की पासवर्ड या शब्दाला खाली द्यायला योग्य पर्यायाशी जवळचा तुमचा कधीही चुकणार नाही. म्हणजे बघा हॉस्पिटल, ज्या ठिकाणी रुग्ण राहतात. आता रुग्ण राहतात त्यांना हौस आहे का त्या ठिकाणी येऊन राहण्याची? नाही. रुग्ण आजारी जेव्हा पडतो तेव्हा त्याला अशी अवस्था असते की आता मात्र त्याला त्या ठिकाणी राहावंच लागणार आहे. त्याला त्या ठिकाणी ऍडमिट व्हावं लागतं, दाखल व्हावं लागतं. अशा ठिकाणी रुग्णाचे आलय, आलय म्हणजे काय? घर, सदन, गृह. आणि रुग्ण जिथं राहतात त्या रुग्णाचं जे आलय आहे म्हणून त्याला आपण म्हणतो रुग्णालय, हॉस्पिटल. आता बघा, आता या शब्दाचा मराठी शब्द मुलं चुकू शकतात. ते दोन्ही पण शब्द शिकू शकतात. आतापर्यंत झालेला आपण नजरे घालून त्या ठिकाणी त्याच्यावर नजर फिरवा. आतापर्यंत झालेल्या मला शब्दांकडे नर्स हा एक शब्द आहे, परिचारिका, तो एक जरा लक्षात घ्या. डायरेक्टर, दिग्दर्शक, एक्सरे, फोर्क, आणखी ठीक आहे. आता आपण या 2 शब्दांमध्ये झेरॉक्स. झेरॉक्स तर आपल्या खूपच परिचय शब्द, त्याची झेरॉक्स मारून आमच्या पेपरचे खूप झेरॉक्स आहेत. झेरॉक्स, झेरॉक्स म्हणजे आपल्या समोर जो कागद आहे त्याची झेरॉक्स काढणे म्हणजे त्याच्यासारखी दिसणारी दुसरी प्रत काढणे आणि त्याच्यासारखी दिसणारी मुद्रा.
मुद्रा म्हणजे सेम त्याच्यासारखा आहे, प्रति. तो सेम कागद म्हणजे तोच कागद नाही, त्याच्यासारखी दिसणारी दुसरी प्रत म्हणून तयार करायचे प्रतिमुद्रा. प्रतिमुद्रा, जरा प्रतिमुद्रा. आता कॅमेरा. कॅमेरा बघा, कॅमेरा शब्द आहे छायाचित्र. कॅमेरा, कॅमेरा काम काय करतो? कॅमेरा आपले फोटो घेतो, बरोबर. कॅमेरा जे फोटो घेतोय, कॅमेरा तुमची त्या ठिकाणी तो छाया. छाया म्हणजे सावलीसारखा शब्द आहे बघा. आपली सावली आपल्यासारखीच असते, मग आपलं जे चित्र आहे त्याला आपण छाया. आणि छाया त्या चित्राच्या माध्यमातून कॅमेऱ्यातून जो फोटो निघतो, तो फोटो आपल्याला दिसतो, चित्र दिसतंय. ते चित्र घेणारा जो आहे, जे घेणारं साधन आहे त्याला चित्र क, त्याला क जोडलेला आहे, त्याला क जोडतात छायाचित्र. छायाचित्र नाही, छायाचित्र क. छायाचित्र नाही, छायाचित्र. ओके, बघा आता पुढे जाऊया आपण. आता ही एक स्लाइड आहे, याच्यात बऱ्यापैकी जनरल सर्व आपल्या दैनंदिन वापरातील भरपूर शब्द त्यामध्ये या ठिकाणी. पेमेंट, बघा पेमेंट म्हणजे पगार. आमचे पेमेंट उशिरा होत आहे, पेमेंट खूप लवकर झाले. पगाराला आणखी एक शब्द आहे वेतन. वेतन आणि पगार हे एका काळामध्ये वापरले जाणारे शब्द आहे. टेप रेकॉर्डर हा शब्द मला पडतो. ध्वनी मुद्रक. मुद्रक, ध्वनी म्हणजे आवाज. आवाज ज्या ठिकाणी आपण संग्रहित करून ठेवणार आहे त्या साधनाला, त्या साहित्याला टेप रेकॉर्डर असं म्हणतात. टेप रेकॉर्डर बऱ्याच मुलांनी पाहिलेला पण नसेल. ध्वनी मुद्रक. रेकॉर्डिंग करणे, मोबाईलमध्ये ऑप्शन आहे बघा रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग आपण कॉल रेकॉर्डिंग करतो, साधा दुसरं रेकॉर्डिंगचा पण ऑप्शन असतो. त्या ठिकाणी आपण आपला आवाज संग्रहित करून ठेवू शकतो. टेप रेकॉर्डर, ध्वनी मुद्रक. ईमेल, आता काय आपले संगणकाशी संबंधित शब्द आहे, माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित. तसं आपण पत्र जुन्या काळी खूप पाठवायचे, तेव्हा साधनं कमी होती. जशी जशी साधनं तयार झाली, आता ही संगणकाशी संबंधित पत्र आहे, त्या पत्राला ईमेल असे म्हणतात. संगणकीय पत्र. अकाउंट, अकाउंट जमा करत म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये, आपल्या खात्यामध्ये जी रक्कम आपण ठेवतो ती जमा होते आणि ठराविक काळ रक्कम खर्च करतो, जमा करतो. अकाउंट. प्रिंट, आपण आताच पाहिलं झेरॉक्स म्हणजे प्रतिमुद्रा आणि प्रिंट. प्रिंट म्हणजे त्याच्या सारखाच ठसा, ठसा किंवा छाप. आपल्याकडे शाळेमध्ये शिक्का असतो, तो शिक्का जर आपण पॅडवर उमटवला, तो शिक्का पॅडवर कागदावर जर आपण मारला तर त्या शिक्क्यावर जी अक्षर आहेत ती उमटतात, त्याचा ठसा उमटतो, त्याला आपण प्रिंट म्हणू शकतो. प्रिंट, छाप, ठसा. छाप आणि प्रिंटर, तो छाप आणि ठसा घेण्यासाठी जे साधन आहे ते आहे प्रिंटर, त्याला मुद्रक म्हणतात. झेरॉक्स म्हणजे प्रतिमुद्रा आणि प्रिंटर मुद्रक. प्रिंट घेण्याचं साधन. प्रोसेस, तुमच्या अभ्यासाची जी प्रोसेस आहे ती अतिशय आनंदाने व्हायला पाहिजे कधी, तर कोणत्याही गोष्टीचा मूळ उद्देशच आनंद निर्मिती पाहिजे. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, तुमच्या अभ्यासाची प्रक्रिया आहे प्रोसेस, प्रक्रिया. फंक्शन, फंक्शन म्हणजे काम, कार्य. कोणती गोष्ट करण्यामागे त्याचे फंक्शन असते, त्या कामातून काय कार्य साध्य होणार आहे. फंक्शन, कार्य. विंडो, विंडो आपल्याला सर्वांना माहिती, विंडो, डोर. वेबसाईट हा एक शब्द महत्वाचा आहे. वेबसाईट, आपण वेगवेगळ्या वेबसाईट सर्च करतो. गुगलवर गेल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणाची माहिती पाहिजे असते त्या ठिकाणी त्याची वेबसाईट असते. वेबसाईटवर गेलो ती वेबसाईट सर्च केली की आपल्याला भरपूर सारी त्याबद्दल माहिती मिळते. वेबसाईट संकेतस्थळ, संकेतस्थळ.
या ठिकाणी माहिती करणारा शब्द जे आहे प्रोसेस, फंक्शन, ईमेल, संगणकीय पत्र, प्रोसेस, प्रक्रिया आणि वेबसाईट, संकेतस्थळ. आता पुढे आपण बघू ऍप्लिकेशन. अप्लाय करणे म्हणजे अर्ज दाखल करणे. कुठेही आपण जर आपल्याला एखादी माहिती द्यायची असेल, आपल्याबद्दल लेखी स्वरूपात सांगायचं असेल, त्याला ऍप्लिकेशन द्यावं लागतं, अर्ज द्यावा लागतो. जेव्हा भयानक ऍक्सिडेंट होतो तेव्हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला उठण्याची पण अवस्था असते. अशा वेळेला त्याला स्ट्रेचरवर न्यावं लागतं. आपल्या सर्वांनी समोरासमोर स्ट्रेचर नसेल पाहिलं तर चित्रपटामध्ये स्ट्रेचर पाहिला गेलो त्याचा शब्द राहतो. हा शब्द त्याला थोडा विचित्र आहे बघा. स्ट्रेचर एखाद्या पेशंट बद्दल असतं. पेशंट म्हणजे रुग्ण. मग रुग्ण शिबिका, रुग्णाला वाहून न्यायचे. पण ते जे साधन आहे त्याला त्याच्यावर ठेवायचे, त्या साधनाला म्हणायचं रुग्ण शिबिका, स्ट्रेचर. ओके, हा जरा महत्वपूर्ण शब्द आहे. गव्हर्नमेंट म्हणजे आपलं सरकार, शासन, जे आपण प्रत्यक्ष मतदानाद्वारे लोकशाही पद्धतीने निवडून घेतो ते शासन, सरकार. पार्लमेंट, आपण निवडून दिलेले जे सदस्य आहेत ते सर्व सदस्य ज्या ठिकाणी त्यांचा आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा जो कारभार चालवतात आणि त्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्याचा जो गृह आहे संसद आहे पार्लमेंट. कोर्ट, न्यायाचं आलं शब्द आम्हाला न्यायाचं आलं, ज्या ठिकाणी न्याय मिळतो असं घर, न्यायाचं घर म्हणून न्यायालय आहे. इंग्रजीमध्ये कोर्ट असं म्हणतात. कोर्ट, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. नॅशनल, नॅशनल आपण खूप वेळा घेतलेलं आहे. नॅशनल खेळाडू, नॅशनल म्युझियम. नॅशनल म्हणजे देशाबद्दल, आपला नेशन. नेशन, नॅशनल मग देश म्हणजे राष्ट्र, राष्ट्रीय. नॅशनल राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय. इंटरनेट आपण मगाशी बघितलं पाहिजे. इंटरनेट, जेव्हा इंटर शब्द आला तेव्हा आंतर म्हणजे इकडून तिकडे, या देशातून त्या देशात. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय, इंटरनेट आंतरजाल. बरोबर. गेम्स, गेम्स सगळ्यांना माहिती आहे. खेळ, स्पर्धा, स्पर्धेला कॉम्पिटिशन शब्द आहे. गेम्स, खेळ हा शब्द या ठिकाणी होऊ शकतो. कॅप्टन, कोणत्याही टीम मध्ये सगळ्या टीमला बांधून ठेवण्यासाठी, त्या विचारांना एकत्र आणण्यासाठी एक कोणीतरी मुख्य सगळ्यांना बांधणारा घटक लागतो, त्याला कॅप्टन असं म्हणतात. कर्णधार, कॅप्टन. आणि त्याच्यासोबत उपकॅप्टन सुद्धा असतो. उपकर्णधार, व्हाईस कॅप्टन. शब्द आहे बॉलर, ते सर्वांनाच बहुतेक माहिती असते. बॉलर म्हणजे बॉलिंग करणारा गोलंदाज. आणि बॅट, चेंडू मारण्यासाठीची फळी आहे, चेंडू फळी. तर अत्यंत खूप तसा पाहायला गेलं तर सोपं दिसतंय, पण चुकवण्यासाठी काही काही शब्द त्या ठिकाणी येऊ शकतात. वेबसाईट, संकेतस्थळ, त्यानंतर रुग्ण शिबिका. ओके, तर आपण पुढे जाऊया. आता बघा, आता आपण या ठिकाणी फिल्डर मगाशी जे क्रिकेट संदर्भात होतं ते या ठिकाणी जॉईन आहे. फिल्डर क्षेत्ररक्षक, रक्षण करणारा. ग्राउंड मैदान. प्लेयर खेळणारा, जो खेळाडू आहे तो प्लेयर. अंपायर, क्रिकेट बऱ्यापैकी जवळपास भारतात जर राष्ट्रीय खेळ नसेल तरी भारतात सगळ्यात जास्त
क्रिकेट खेळतात अंपायर पंच खेळाला सगळ्या नियमात बांधून ठेवणारा घटक आहे पंच प्लेयर खेळाडू ॲम्ब्युलन्स रुग्णाला वाहून नेणारे बघा ते आवाज करणारी गाडी असते ॲम्ब्युलन्स रुग्ण वाहून नेण्यासाठी रुग्ण वाहून मगाशी मी सांगितलं रुग्ण वाहून नेण्यासाठी जे साधन आहे गाडी नाही ते साधन इकडून तिकडे दवाखान्यात आत रुग्ण न्यायच्यात त्या साधनाला म्हणायचं स्ट्रेचर रुग्ण शिबिका आणि ही आहे प्रत्यक्ष गाडी रुग्ण वाहिका पेशंट इन्फॉर्मेशन माहिती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान प्रोजेक्टर आता बऱ्याच शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत बघा वर व्यक्तीला त्या ठिकाणी लावलेली मशीन असते त्या मशीन मध्ये आपण काही साहित्य इनपुट केलं त्याच्याद्वारे आपण पडद्यावर मोठ्या पडद्यावर एक जे छोटं दिसत आहे त्याला आपण मोठं करून दाखवू शकतो या ठिकाणी प्रक्षेपण करणारे जे साधन आहे त्याला प्रक्षेपक म्हणतात प्रोजेक्टर सॅटेलाइट तर आपल्या देशाचा हा अत्यंत भावनिक आणि खूप म्हणजे चांगला असा घटक आहे वैज्ञानिकांचा आणि सर्व देशाची आपल्या मार्क उंचावणारा सॅटेलाइट कृत्रिम उपग्रह हे आपल्याला चांगलं माहिती आहे आणि मुलांना बऱ्यापैकी त्याची खूप चांगली आवड आहे स्वतः आपण काही उपग्रह बनवून अवकाशात सोडतो आणि त्या सोडण्यामध्ये आपल्या देशातील हुशार वैज्ञानिकांचं आपल्या पूर्ण देशाचं योगदान आहे कृत्रिम म्हणजे स्वतः आपण बनवलेले नैसर्गिक नाही आपण बनवलेले जे उपग्रह आहेत ते उपग्रह म्हणजे सॅटेलाइट स्क्रीन या ठिकाणी ही स्क्रीन आहे ही टीव्हीची या संचलित स्क्रीन आहे स्क्रीन म्हणजे पडदा मॉनिटर आपल्याला माहिती आहे संगणकातून जे दिसण्याचा जो भाग आहे दृश्य म्हणजे दिसणे पटल म्हणजे तेवढा भाग त्याला आपण मॉनिटर म्हणतो तो क्लासरूमचा मॉनिटर वेगळा हा मॉनिटर प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम डिस्प्ले आपल्या मोबाईलचा डिस्प्ले मोबाईलच्या आतमध्ये जेवढं सॉफ्टवेअर आहे ते दिसण्यासारखं तो मोबाईलचा डिस्प्ले आपला छोटासा डिस्प्ले हा प्रदर्शन इथे सर्व साहित्य प्रदर्शन करण्यासाठी सॉफ्टवेअर तो डिस्प्ले असतो प्रदर्शक रोबोची पण तुम्हाला खूप आवड आहे रोबो यंत्रमानव 3D मागच्या तासाला गणिताचे आपण सर्वांनीच याबद्दल कल्पना दिलेली आहे 3D म्हणजे त्रिमिती लांबी रुंदी आणि एक विशिष्ट जाडी किंवा उंची जाडी आणि उंची सोबत या तीन गोष्टी जर असतील या तीन गोष्टी असलेल्या त्या प्रकाराला 3D असं आपण म्हणतो 3D त्रिमिती डिस्क म्हणजे तबकडी आपली जी सीडी असते बघा सीडी हे सीडी वेगळं आणि आपण बांधकामाला शिडी आहे ही शिडी आणि हे सीडी याच्यामध्ये फरक आहे सीडी म्हणजे ती गोल चकती कॉम्पॅक्ट डिस्क त्या डिस्क शब्दावरून त्याला तबकडी असं म्हणतात म्हणजे शिडी वेगळी आहे व्हिडिओ चित्र ध्वनी क्षेपण आता हा शब्द आपण पाहू व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती व्हिडिओ मध्ये आवाज येतो बरोबर आवाज म्हणजे ध्वनी आणि चित्र सुद्धा दिसतं ऑडिओ मध्ये चित्र दिसत नाही ऑडिओ मध्ये फक्त आवाज येतो व्हिडिओ मध्ये ध्वनी दिसतं ध्वनी ऐकू येतोय आणि चित्र त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये दिसतं चित्र आणि ध्वनी यांचा ताळमेळ आहे जे आहे चित्र ध्वनी क्षेपक म्हणजे ते प्रक्षेपित करणार चित्र ध्वनी क्षेपक ओके चला या ठिकाणी मला वेगळा शब्द कोणता महत्वपूर्ण असा वाक्य बघू आपण
इन्फॉर्मेशन, सॅटेलाइट कृत्रिम उपग्रह, लेडी डिस्क तबकडी आणि व्हिडिओ चित्रध्वनी क्षेत्र. ओके, चार गप्पा आहे चॅट म्हणजे गप्पा. मेसेज संदेश शेअर एकमेकांना आपण डबा शेअर करतो, माहिती शेअर करू शकतो. विजन आपण थोडक्यात सांगितलं, विजन म्हणजे दृष्टी. हायलाइट तर आपण मुख्य शब्दांना हायलाइट करतो, मुख्य क्षणचित्रे. ऑडिओ कसा होता व्हिडिओ, ध्वनी चित्रध्वनी क्षेत्र. आता ऑडिओ म्हणजे फक्त आवाज आहे, चित्र शब्द येणार नाही. ध्वनी क्षेत्र हा फरक आहे ऑडिओ आणि व्हिडिओ मध्ये. ऑडिओ आणि व्हिडिओ. कनेक्टिव्हिटी जोडणी, कनेक्ट करणे म्हणजे जोडणी. सॉफ्टवेअर संगणकाची आज्ञा देणार आहे, आज्ञावली. सॉफ्टवेअर शिवाय संगणक कामच करू शकत नाही. त्याला संगणकाला आज्ञा देण्यासाठी जे आहे ती संगणकाची आज्ञावली आहे, ते सॉफ्टवेअर आहे. युजर वापरकर्ता युजर. आता कॉम्प्युटर संगणक, सॉफ्टवेअर, युजर वापरकर्ता, ऑडिओ ध्वनी क्षेत्र, विजन दृष्टी. ट्रान्सलेशन भाषांतर. ट्रान्सलेट करतो आपण मराठीतून इंग्रजी, इंग्रजीतून मराठी. ऑपरेटिंग सिस्टीम, वापर प्रणाली. कम्युनिकेशन एकमेकाशी बोलणे. आता जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांचं खऱ्या अर्थाने कम्युनिकेशन असतं, तेव्हा त्या ठिकाणी शिक्षकांनी सांगितलेली सर्व गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते आणि नेमकं विद्यार्थ्यांना काय पाहिजे ते शिक्षकांना त्या ठिकाणी समजतं. त्याला म्हणायचं संवाद. एक असतो मुक्तावाद आणि जिथं चांगल्या गोष्टीने चर्चा होते त्याला आपण संवाद होतो, कम्युनिकेशन. नेटवर्क म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या संस्था. नेटवर्क. कीबोर्ड आपल्याला कीबोर्ड माहिती आहे. की म्हणजे बटन, त्या ठिकाणी त्याला बटनाला मराठी शब्द आहे कर. आणि फलक, फलक म्हणजे फळा, एक छोटासा फळा आहे कीबोर्ड किंवा फलक. हार्डवेअर म्हणजे त्या ठिकाणी जे संगणकाच्या सीपीयू मध्ये जे हार्डवेअर सिस्टीम आहे, धातूपासून बनवलेलं जे साहित्य आहे त्याला आपण हार्डवेअर असं म्हणतो. म्हणजे ते सीपीयूचा जो भाग आहे त्या भागामध्ये सर्व या गोष्टी आहेत. हार्डवेअर धातूपासून बनवलेलं साहित्य. एकदा पाहून घ्या. आता आपण आतापर्यंत खूप सारी माहिती पाहिली. आता या माहितीचा दैनंदिन वापरात मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर तुम्ही उपयोग केला तर तुम्हाला याच्यावरचे प्रश्न अजिबात सुटणार नाही. आणि याच्यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारतातच. म्हणजे खूप वेळा शक्यतो विचारला जातो. म्हणजे आपण नमुना प्रश्न पहिला, पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. 2020 चुकीची जोडी बघू आपण. स्क्रीन समोरच आहे आपल्या पडदा. ठीक आहे, पडदा बरोबर आहे का बघू आपण. विजन म्हणजे दृष्टी. ठीक आहे, बरोबर वाटतंय. डिस्क शिडी, कारण सांगितलं होतं आपल्याला डिस्क सीडी. बघ बघू आपण. प्रिंट छापील प्रत. बघा माझ्यावरती प्रिंट गेले, ते छापून दे बरं. म्हणजे बरोबर वाटते, बरोबर आहे. विजन, तुला काही विजन आहे का नाही, तुझी काही दृष्टी आहे का नाही. आणि स्क्रीन, या स्क्रीनवर काय दिसतंय रे, या पडद्यावर काय दिसतंय, बरोबर आहे. आता डिस्क मराठी शब्द आहे तबकडी. म्हणजे ही शिडी जी आहे ती शिडी बांधकामाबरोबर चालवायची. हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. आणि चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3.
पुढीलपैकी प्रश्न क्रमांक पुढीलपैकी ऍप्लिकेशन या इंग्रजी शब्दाचा अर्थ कोणता? ऍप्लिकेशन बघा, आपण इंग्रजी शब्दाचा अर्थ विचारला, आपण या ठिकाणी सगळे करायचे. कागद, कागद आणि ऍप्लिकेशनचा काही संबंध आहे का? नाही, म्हणजे ऍप्लिकेशन द्यावं लागतं त्यावेळेला कागद उपयोग होतो. तर ऍप्लिकेशन म्हणजे कागद नाही, कागद म्हणजे पेपर. पत्र, पत्र नुसतं पत्र काय अजून प्रकार आहे बघा तिथं, आहे आणि काय बघा जोडणार सुद्धा. दाखला, दाखला ऍप्लिकेशन म्हणजे दाखला होईल का? नाही. ऍप्लिकेशन म्हणजे या ठिकाणी शब्द होती अर्ज. मी ऍप्लिकेशन दिलं बरं का, मी माझा अर्ज दिला. ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज. पत्र नाही, पत्र हे वेगवेगळ्या प्रकारे असते. पत्राला आपण लेटर म्हणतो, ते वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो. म्हणून त्याचा ऍप्लिकेशनचा अर्थ आहे अर्ज. पुढे बघा, शॉप या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता? शॉक भरतो, तो इलेक्ट्रिक शॉक आहे का वेगळा आहे बघा. शॉक या शब्दाचा अर्थ अपघात म्हणजे ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट. नवल वाटणे, नवल वाटणे नाही होणार. शॉक आश्चर्यचकित, नवल वाटणे नाही होणार. शांत बसणे, कितपत म्हणजे शॉक याचा विजेचा धक्का या अर्थाने आपण या ठिकाणी येऊ शकतो. शॉक विजेचा धक्का. आणि एखाद्याला बातमी ऐकून शॉक पण बसतो, त्याला धक्का बसतो बघा. या ठिकाणी विजेचा धक्का या अर्थाने तिथं आपण घेऊ शकतो. पुढे बघा प्रश्न, फ्रॅक्चर या शब्दात मराठी भाषेत कोणता शब्द आहे? फ्रॅक्चर सांधा देणे, रक्तस्राव, शस्त्रक्रिया, हाडांची मोडतो. आता बघू आपण तो शब्द शोधू, आपल्याला बरोबर ओळखायचे आपण खूप शोधू. रक्तस्राव आहे का? रक्तस्राव म्हणजे ब्लिडिंग. शस्त्रक्रिया ऑपरेशन, सांधा तोडणी आणि हाडांची मोडतो. आता फ्रॅक्चर झालं म्हणजे सांधा जुळतो तर हाडं मोडतात, सांगू शकतो. फ्रॅक्चर म्हणजे आपल्या हाडांची मोड होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? नाही म्हणजे युजर, प्रिंट, नेटवर्क आणि न्यूज पेपर. आता न्यूज पेपर हा तुम्हाला वाचण्याबरोबर कळेल की संगणकाचा याचा काही लगेच संबंध नाही. नेटवर्क, संगणकासाठी नेटवर्क लागतं. प्रिंट, संगणकाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत आपण त्याची प्रिंट घेऊ शकतो. युजर, युजर मग शब्द आले त्यामुळे तीनही शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत. न्यूज पेपर नाही, म्हणून संगणकाशी संबंधित शब्द न्यूज पेपर हा नाही. पर्याय क्रमांक 3. पुढे दिलेल्या गटातून माहिती तंत्रज्ञान विषयात किती शब्द आहेत? किती शब्द आहेत? बघा आधी सगळे शब्द मोजा आपण. 1 2 3 4 5 6 सगळे शब्द 6 आहेत. बघ 6 पर्याय या ठिकाणी आहेत. जर सगळे शब्द संगणकाशी संबंधित असतील तर 6 पर्याय येईल. जर 7 पुढे पर्याय असतात तर 7 पर्याय आपण पाहिलाच नसतात, कारण 7 शब्द नाही. बघू आपण मेसेज आहे. चेअर म्हणजे खुर्ची, संगणकाशी संबंधित आहे का? वेब, कॅमेरा, मोबाईल, टेबल. आता बघा या ठिकाणी टेबल म्हणजे मेन, संगणक ठेवण्याकरता टेबल लागतो, पण संगणकाशी संबंधित टेबल आहे का जरा विचार करून बघा. चेअर, खुर्ची. तुम्ही म्हणता संगणक चालवण्याकरता खुर्च्या कसा लागतो, पण तो संगणकाशी संबंधित तंत्रज्ञानाशी निगडीत आहे का? संगणकाशी संबंधित मेसेज 100% आहे. वेब आहे. वेब म्हणजे
जाळं. कॅमेरा सुद्धा आहे, संगणकाचा कॅमेरा महत्वपूर्ण आहे. आणि मोबाईलचा त्या ठिकाणी आपण यूज करतो, मोबाईलचं इंटरनेट वापरतो, मोबाईल हा शब्द संगणकाशी होऊ शकतो. आहे 1 2 3 आणि 4. चेअर टेबल गेला तर आपल्याला 4 शब्द संगणकाशी संबंधित आहेत. त्यामुळे पर्याय 3 4 शब्द बरोबर. लोकेशन या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता? लोकेशन. कार्यालय म्हणजे काय म्हणून कुठे शब्द वापरू? कार्यालय म्हणजे ऑफिस येणार नाही. रविवार रविवार. लोकॅलिटी येणार नाही. निसर्ग नेचर हे पण येणार नाही. लोकेशन या शब्दाचा अर्थ आहे काय सुंदर लोकेशन आहे, छान म्हणजे पुढे बघा. दूरदर्शन, दूरवर होणारं दर्शन यासाठी इंग्रजी शब्द. दूर म्हणजे टीव्ही आणि दर्शन म्हणजे विजन. बरोबर. आपण जर शब्दाकडे जाणारे आवश्यक सीडी होईल का? नाही, सीडी नाही. कम्प्युटर म्हणजे तर नाही सगळं टेलिव्हिजन आणि टेलिफोन या दोघांमध्ये फोन म्हणजे आवाज, दुरून येणारा आवाज. टेलिफोन म्हणजे तो आहे दूरध्वनी. ध्वनी नाही, आपल्याला दूरदर्शन पाहिजे. टेलिव्हिजन आणि 3 बरोबर आहे. बघा ऍक्टिंग आता झालं ना त्याला ऍक्टिंग. ऍक्टिंग या शब्दाचा मराठीतील अर्थ बनतो. ऍक्टिंग गायन होईल काय? नाही, गायन होणार नाही. सिंगिंग आंदोलन नाही, चळवळ नाही. ऍक्टिंग म्हणजे अभिनय. कारण ऍक्टर म्हणजे अभिनेता. आपल्यातील कला समोर सादर करणे त्याला ऍक्टिंग असं म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न स्लाइड सर्व संपलेला आहे. आज थोडा आपल्या तासाला उशीर झाला, त्याबद्दल सर्व हा तास पाहणाऱ्यांची या ठिकाणी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर असा जो उपक्रम सुरू झालेला आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडून, त्या ठिकाणी या सर्व अधिकाऱ्यांचं प्रेरणा आणि त्यांचं खूप महत्वाचं मार्गदर्शन आहे. असे आमच्या आपल्या जिल्हा परिषदेचे सर्वांचे अतिशय लाडके असे कार्यक्षम अधिकारी माननीय सीओ साहेब श्री आशिष येरेकर साहेब, आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर